अनगोळ आत जाऊ देत, पहिल्या क्रेनला जाऊ देत, दुसऱ्या क्रेनला मारुती गल्ली अनगोळ, अनगोळचा राजा दुसऱ्या क्रेनला नाही, दुसऱ्या क्रेनला घेऊ दे. हो अण्णा, इथं सगळे भरले काय आहेत. करणार? बघा तुम्ही, बघा तुम्ही, इथे एक फूट पण जागा नाहीये. नाही, बघा तुम्हीच जाऊन बघा. जाऊ दे. आज अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस तरी देखील सार्वजनिक श्री मूर्त्यांचं या ठिकाणी विसर्जन होताना दिसत आहे. आता 5 वाजलेले आहेत, पण अजूनही 30 ते 40 मूर्त्यांचं विसर्जन होणं बाकी आहे. जुना आणि नवीन तलाव दोन्ही मिळून आतापर्यंत 140च्या आसपास या ठिकाणी मूर्त्यांचं विसर्जन झालेलं आहे. खरं तर शहरातील सार्वजनिक श्री मूर्त्यांसाठी ही तलावाची व्यवस्था केलेली होती, पण आजकाल उपनगरातील मंडळं देखील या ठिकाणी विसर्जनासाठी येत आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे या विसर्जन मिरवणुकीला विलंब होत आहे. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी विसर्जन मिरवणूक लवकर संपावी असा पण घेत मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्रशासनाला मदत करत आहोत. अनेक अडचणींना सामोरे जात या ठिकाणी श्रीमूर्त्यांचं विसर्जन होत आहे. भव्य आणि बॅलेन्सिंग स्वरूपाच्या मूर्त्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत विसर्जन करत असताना. त्यामुळे मंडळांना एक विनंती राहील की भविष्य काळात भव्य मूर्त्या करत असताना विसर्जन कशा पद्धतीनं होईल याचा देखील मंडळांनी विचार करावा. कारण आपण ज्या लाडक्या बाप्पांची 11 दिवस मनोभावे सेवा करतो आणि विसर्जनाच्या तलावरती कुठेतरी येऊन त्या बाप्पांची विटंबना करतो, हे कुठेतरी मनाला न पटण्यासारखं आहे. आणि ह्याचाच सारासार विचार करून मंडळांनी भव्य मूर्त्या करत असताना विसर्जनाचा देखील विचार करावा. आणि दरवर्षीप्रमाणे जो विसर्जन मिरवणुकीला विलंब होतोय तो विलंब न करता लवकरात लवकर आपल्या बाप्पाला कशा पद्धतीने निरोप देता येईल याचा मंडळांनी विचार करावा. विद्यानगर अनगोळ काय झालेलं आहे? विद्यानगर अनगोळ छोटीशी सुबक मूर्ती म्हणून सांगितलं, पण त्याचं विसर्जन करायला 1 तास झाला. कृपया कार्यकर्त्यांना, उत्साही कार्यकर्त्यांना विनंती आहे, खाली उतरा तिथून, खाली उतरायला सांगा तिथून. त्याची ताकद तेवढी पुरत नाही. तुम्ही जर सगळेजण गेला तर त्याच्या संकट गणपती बाप्पाच्या ठिकाणी कृपया तुमचा ट्रॉली मागं घ्या, ट्रॉली मागं घ्या. ट्रॉलीच्या मागे असणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला वामून सांगा. कृपया ते समोर दिसायला लागले कपिलेश्वर चौक. आणखीन एक आहे, तुम्हाला नको असेल तर तिकडेच करा. तेव्हा तिथे सगळं खुलं आहे त्या भागात. मागं जाऊन करावं लागणार तिथं नाहीतरी झालं. धन्यवाद. दुसऱ्यांना चांगलं करा रे बाबांनो, कसला तरी करून आणू नका. अरे गणेश बॅनर रूप
इतक्या छोट्याशा गणेश मूर्तीचं जास्वंदीच्या फुलामध्ये अत्यंत विसर्जनासाठी थोडी गणना करायची जवळपास 30 तास उलटून गेले बेळगावची गणेशोत्सवाची विसर्जनाची मिरवणूक सुरू विजयनगर अंगण त्या दुसऱ्या क्रेनकडे जाणं जायचं आहे श्याम दुसरी क्रेन सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं गणेश भक्तांचं बेळगाव महानगरपालिका मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ त्याचप्रमाणे लोकमान्य महामंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. Yes, thank you. 124 आता आलेला धरू ना सांगितलेल्या जणांचं समजून घ्या प्रशासनाला सहकार्य करा. निर्माल्य काढायचा विसर्जनापूर्वी श्री मूर्तीवरील निर्माल्य काढायचा. सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ कपलेश्वर चौक कपलेश्वर रोड बेळगाव. सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ कपलेश्वर चौक कपलेश्वर रोड बेळगाव या मंडळाच्या श्रीमूर्तीचं विसर्जन या ठिकाणी होत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या कपलेश्वर कॉलनीच्या श्रीमूर्तीच्या मंडळाला पुढे येण्याची विनंती आहे. कृपया ओळख गणेशोत्सव मूर्ती म्हणून वसंत करके उसको अंदर छोड़ो.